नायगाव उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट खाली कोसळून अपघात घडला आहे। रविवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली। यात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। तुषार जोगळे वय वर्ष 30 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। या पुलावरून कोसळून अपघात होण्याची दुसरी घटना आहे। नायगाव पूर्व व पश्चिमेला जोडणारा नायगाव उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते। रविवारी सायंकाळच्या सुमारास MH48 CW 8258 या दुचाकीवरून तुषार व त्यांचे 2 सहकारी नायगाववरून उमेळा फाटा या ठिकाणी भरधाव वेगाने जात असताना वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि थेट दुचाकी ही पुलावरून खाली कोसळली। यात तुषार जोगळे वय वर्ष 30 याचा जागीच मृत्यू झाला तर सुजल मालपेकर वय वर्ष 19 आणि सचिन सुतार वय वर्ष 35 हे गंभीर जखमी झाले। हे तिघेही नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा या ठिकाणी राहणारे आहेत। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या नायगाव उड्डाणपुलावरून खाली कोसळून अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी नायगाव पश्चिमेच्या बडवली परिसरात राहणारा अतुल दुबळा वय वर्ष 20 याचा दुचाकीवरून जात असताना अपघात घडला व त्याची दुचाकी थेट कठड्याला धडकली। त्यात तो थेट पुलावरून खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला। नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील सुरक्षा कठडे हे कमी उंचीचे आहेत। अपुऱ्या असलेल्या कठड्यामुळे सातत्याने दुचाकीस्वार थेट खाली कोसळून अपघाताच्या घटना समोर येत आहेत। आतापर्यंत 2 तरुणांचा उड्डाणपुलावरून कोसळून मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत। या घटनेनंतर पुन्हा एकदा कठड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे।